सांगलीच्या आष्ट्यामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मवियाचं आंदोलन, मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप. हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम समोर ठिय्या. सांगलीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन मागे, जयंत पाटील यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी. मतमोजणी दरम्यान आकडेवारीत तफावत नको, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल, जयंत पाटील यांचा इशारा. गोंदियातील सालेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाड केल्याच्या आरोपावरून आंदोलन. दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून तहसील कार्यालयाला घेराव. ईव्हीएम छेडछाड प्रकरणी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला, त्यानुसार कारवाई होईल. उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची माहिती. तर निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्याची काँग्रेसची मागणी. ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. काही लोक पराभूत मानसिकतेत असतात, मात्र ईव्हीएम सुरक्षित असा संघर्ष वाढवणं योग्य नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असतील, पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. सरकार आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवत आहे, त्यांची लोक त्यांच्यावरच धाडी टाकत आहेत, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा.